पार्टीमध्ये असो किंवा लग्न समारंभात पनीर हे आवश्यक झाले। राज्यामध्ये सर्रास पनीरऐवजी पनीर ॲनालॉगचा वापर केला जातोय। हे पनीर ॲनालॉग नावाच्या पदार्थापासून बनवलं जातं, ज्यामध्ये दुधाचा वापर नसतो। याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारनं नवी नियमावली तयार केली आहे। त्यामधून आता हॉटेल्स, रेस्टॉरंट्स किंवा ज्या ठिकाणी पनीरचा वापर होतो तिथं ग्राहकांना माहिती देणं सक्तीचं करण्यात आलंय। दुकानदारांना ते विकत असलेलं पनीर नक्की दुधापासून बनवलंय की ॲनालॉगपासून याबाबतची माहिती द्यावी लागणार आहे। दरम्यान केंद्र सरकारनं पुढील 60 दिवसात सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांच्याही या निर्णयावर प्रतिक्रिया मागवलेल्या आहेत। हे जे आहे स्टेक होल्डर्स झाले किंवा आपलं हॉटेल आणि रेस्टॉरंट्स झाले, यांनी काय तिच्यात मेन्शन केलं पाहिजे हे सगळं त्या पेपरमध्ये दिलेलं आहे। आणि या बाबतीत पब्लिक आणि स्टेक होल्डर्सचं कॉमेंट्स त्यांनी मागवलेले आहे की याच्यात तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे, सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स जे आहे ते सगळे मागवलेले आहे। आम जनतेकडनं त्यांनी मागवलेलं आहे। याच्यासाठी 60 दिवसाची मुदत दिलेली आहे।